आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची भीती निर्माण झाल्याने बुलढाण्यातील नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी गोडाऊनवर मोठी गर्दी केली आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गॅस वितरकांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याची भीती निर्माण झाली असून त्याचे परिणाम बुलढाणा जिल्ह्यातही दिसून येत आहेत। शहरातील गॅस गोडाऊनवर सिलेंडर मिळविण्यासाठी नागरिकांनी भर उन्हात मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सिलेंडर मिळेल की नाही या भीतीमुळे अनेक नागरिक सकाळपासूनच गोडाऊन समोर रांगा लावत असल्याचे दिसून आले। त्यामुळे वितरण प्रक्रियेदरम्यान कुठेही गोंधळ किंवा वाद निर्माण होऊ नये यासाठी गॅस वितरकांनी पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे। गॅस वितरक बन्सी निर्मल यांनी सांगितले की सिलेंडर वितरण सुरळीत पार पडावे यासाठी पोलिसांची मदत आवश्यक आहे। दरम्यान बुलढाणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवी राठोड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांततेत गॅस वितरण प्रक्रियेला सहकार्य करावे। बंदोबस्त मागवलेला याच्यासाठी की वाटप सुरळीत हो, गडबड करणारे लोक कोणी असेल तर त्याच्या कुणी बघितलं म्हणजे थोडंसं वातावरण वेगळं होऊन जातं, शांतता राहते। त्या माध्यमातून बाकी दुसरं इंटेन्शन काही नाही। सध्याची रेग्युलर गाड्या येतच आहे, फक्त आज सकाळी येणाऱ्या गाडी तर दुपारी जातात। नागरिकांना माझं स्पष्ट आव्हान आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। बुलढाणा सिटीमध्ये गॅस उपलब्ध आहे, तिथे गर्दी करून गोंधळ निर्माण करू नका आणि कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवू नका।